प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। खरं तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला यामधून समजावत आहेत की हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी व वृद्धी होते तेव्हा तेव्हा सज्जनांचं संरक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी संभवे करून युगायुगाला मला अवतरित व्हावं लागतं। आज या मृत्यू लोकामध्ये, या युगामध्ये अवतरित झालेले समयाचे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी जगाला हाच शुभ संदेश देत आहेत की मनुष्याला स्वतःचा धर्मच कळालेला नाही आहे। धर्माची परिभाषा सांगताना निरंकारी माताजींनी सांगितली की बाबा, तुझा स्वतःचा धर्म काय आहे तेच तू विसरलायस। धर्म करा हा मानवतेचा, सर्वांवरती प्रेम करा, आहोत आपण मानव सारे, मानवासारखा व्यवहार करा। धर्म म्हणजे धारण करणे। प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा, विशालता या दिव्य गुणांना धारण करणे म्हणजे धर्म आहे, म्हणजे धर्म आहे। खरं तर जगाला निरंकारी मिशननं आज असा रस्ता दाखवलाय कि रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत जिंदा है वहाँ मजहब की कोई बात नहीं होती। म्हणून निरंकारी मिशनसाठी मी नेहमी म्हणतो कि कहीं पे धर्म बनते हैं, कहीं पे ईमान बनते हैं, कहीं पे हिंदू तो कहीं मुसलमान बनते हैं। खबर कर दो जमाने को साकी, यहाँ आ जाए ये वो महफिल है जहाँ पे सिर्फ इंसान बनते हैं, इंसान बनते हैं, इंसान बनते हैं। काल 23 तारखेला सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज यांचा वाढदिवस होता, जन्मदिवस होता। म्हणून त्या निमित्तानं संपूर्ण विश्वामध्ये जेवढे पण तलाव आहेत, नद्या आहेत, नाल्या आहेत, याच्यामध्ये साठलेला जो कचरा आहे ना, कचरा तो साफ करण्याचं काम संपूर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मिशननं केलं। संत निरंकारी मिशनचे सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज आणि आज वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांचं वचनच आहे, प्रदूषण अंदर हो या बाहर हो, दोनों हानिकारक होते हैं। आज तुम्ही पाहताय की लोक एवढी नेमधर्म करतात, तीर्थाटनाला जातात, व्रतवैकल्य करतात, तरी सुद्धा रोज बातम्या येतात मुलींवर अत्याचार होतात, तरी सुद्धा बातम्या येतात इकडे बँक फोडली, तरी सुद्धा बातम्या येतात की दारू पिऊन बायकोला मारलं, तरी सुद्धा बातम्या येतात की इथे अत्याचार झाला, तिथे अत्याचार झाला, तिथे खून झाला, तिथे मर्डर झाली। हे का होतंय? हे कशासाठी होतंय? तर मनुष्याला स्वतःचं आत्मज्ञानच नाहीये। तू कोण आहेस, कुठून आला, कशासाठी आला, नेमकं कुठं जायचंय याचंच तुला ज्ञान नाहीये। ऐका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण, तया नाव बोली जे ज्ञान, ते ज्ञानच नाहीये। आणि आज ते ज्ञान देण्याचं कार्य सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज करतायत। एक वेळ संत गाडगे महाराज मंदिराच्या बाहेर झाडू मारत होते, अचानक मंदिरातली लाईट गेली आणि अंधार झाला। तेव्हा गाडगे महाराज म्हटले की आता देव दिसतोय? सगळे म्हटले अंधार झालाय, देव कुठे दिसणार? त्यावेळेला गाडगे महाराजांनी पटकन एक दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर म्हटले आता देव दिसतोय? तेव्हा लोक म्हणले हा, आता देव दिसला। तेव्हा गाडगे महाराज म्हटले, बाबानो, वडरानं दगड फोडला, त्याची मूर्ती मूर्तिकारानं घडवली, त्या मूर्तीचा बाप मूर्तिकार आहे, पण
तुम्हाला छोटासा दिवा लावल्यानंतर ती मूर्ती दिसली, अर्थात तुम्हाला वाटलं देव दिसला, पण तसा देव नाही आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. तुमच्या माझ्यामध्येच भगवंत आहे, फक्त तो ब्रह्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याची गरज आहे. गाडगे महाराज म्हणले, तो ब्रह्मज्ञानाचा दिवा जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरू येत नाहीये तोपर्यंत तो प्रज्वलित होऊ शकत नाहीये. तो दिवा खरं तर नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये सद्गुरू रूपानं खेचर स्वामी आले, तेव्हा नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये तो दिवा प्रज्वलित झाला आणि नामदेव महाराज म्हटले, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आता तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, एवढी तुम्ही कीर्तन ऐकता, किती कीर्तनकार ज्ञानदीप लावतात हो? यानं त्याची नक्कल करायची, त्यानं याची नक्कल करायची. नुसत्या नकली करत सुटलेत, विनोद करत सुटलेत. जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या वेळेला कुठल्या एकाही कीर्तनाला विनोदाचार्य म्हणून पदवी लावली होती का हो? खरं तर आज कीर्तनकारांनी कीर्तनाच्या त्या पवित्र नारदाच्या गादीला स्टँडअप कॉमेडीचं वलय लावून ठेवलेलं आहे, त्या थराला नेऊन ठेवलेलं आहे कीर्तन. कीर्तनकाराचं कार्य असतं की अभंग सोडवायचा. अभंग ज्याचा भंगच होत नाही असा पवित्र तो अभंग असतो, त्याला खरं तर सोडवून मांडून प्रत्येकासमोर मांडायचं असतं. हेच आजकालच्या कीर्तनकारांना कळत नाही आहे. खरं तर कीर्तनकारांना सांगण्याची गरज आहे की कीर्तनकारांचं आज असं झालंय की खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातंय गटकाळीन खोटं बसलंय पाटकोळी. आज जगामध्ये लोक वर्गणी काढतात, मेहनतीतून घामातून पैसे कमवलेले असतात, वर्गणी काढतात, तुम्हाला देतात आणि तुम्ही येऊन काय करता? फक्त कॉमेडी करून तो अभंग साईडला, ते चिंतन साईडला आणि नुसती कॉमेडी करता आणि लोक म्हणतात कीर्तनकारानं चांगलं हसवलं. अरे चांगलं हसवलं नाही, चांगलं फसवलं आणि तुझं पॉकेट घेऊन गेला. तुला समजतच नाहीये, कारण तो कीर्तनकारच अंधारातून प्रकाशाकडे आलेला नाहीये, तो कीर्तनकारच अज्ञानातून ज्ञानाकडे गेलेला नाहीये, तो कीर्तनकारच देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे गेलेला नाहीये. परंतु संत गाडगे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून सांगायचे की देव माणसामध्ये आहे, कारण ते अंधारातून प्रकाशाकडे गेले होते. संत नामदेव महाराज म्हणायचे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, कारण ते अंधारातून प्रकाशाकडे गेले होते, देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे गेले होते. म्हणून नामदेव महाराज म्हटले की देव देव म्हणून शिनले माझे मन, जेथे जातो ते पाणी आणि पाषाण, दुसरं काहीच नाहीये. आज कीर्तनकार दुसरं काही सांगत नाहीयेत, व्हॉट्सअपचे जोक सांगायचे आणि याचं त्याचं टेर खेचायची, बाकी काहीच सांगत नाहीयेत. आज संत निरंकारी मिशन तोच सदमार्ग सांगण्याचा प्रयत्न करतायत की बाबांनो, तुम्ही जागृत व्हा आणि खऱ्या अर्थानं देवाचं स्थान दाखवणारं जागृत जे ठिकाण आहे त्याला जागृत देवस्थान म्हणतात, ते म्हणजे सद्गुरूचं चरण. कारण तिथे मनुष्य जागृत होऊन अंधारातून प्रकाशाकडे जातो, देवाच्या मूर्त रूपातून जागृत होऊन अमूर्त स्वरूपाकडे निर्गुण निराकाराकडे जातो आणि खऱ्या अर्थानं जागृत होऊन अंधारातून प्रकाशाकडे जातो. म्हणून जागृत व्हा आणि जागृत देवाचं स्थान असणारं सद्गुरूचं चरण पकडा. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.